नमस्कार मंडळी. आज बैलपोळा असल्यामुळे सगळीकडेच अशी बैलजोडी विकायला मांडलेली होती. त्यानंतर आम्ही ती बैलजोडी एक विकत घेऊन घरी आलो. पण गावाकडे बैलपोळा या सणाची उत्सुकता वेगळीच असते. हे बघा, हे आमच्या गावाकडे बैलपोळा हा सण साजरा करत आहेत. आमचे आई पप्पा आहेत, हे पूजा करत आहेत. या दिवशी बैलांना छान सजवलं जातं, त्यांची शिंगे रंगवली जाते व त्यांना छान असा पुरणपोळीचा नैवेद्यही बनवला जातो. प्रत्येक घरी आमच्या इकडे पुरणपोळी बनवली जाते. पोळा या सणाला दुसरीकडे बेंदूरही असे म्हटले जाते. आमच्या इकडे बैलपोळाच हा म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा. म्हणतात ना, कष्टाशिवाय मातीला, बैलाशिवाय शेतीला आणि बळीराजाशिवाय या देशाला पर्यायच नाही. परंतु बदलत्या काळानुसार बैलजोडीची जागाही आधुनिक यंत्रणेने घेतली आणि गोठ्यातील बैलजोडीची जागाही रिकामी झाली. गोठ्यातील जागा जरी रिकामी झाली तरी येणाऱ्या पिढीला बैल आणि बळीराजाचे महत्त्व असावं, यासाठी प्रत्येकाने बैलपोळा हा सण आवर्जून साजरा करावा व आपल्या मुलांना बैलपोळा सण का साजरा करतात याचे महत्त्व सांगावे. आता खूपच कमी झाले आहेत. बैलही आजकाल राहिले नाही. आमच्या गावाकडे बैलपोळा हा सण खूप छान पद्धतीने साजरा केला जातो. अशा घरोघरी बैलाची जोडी घेऊन जातात व तेथील महिला मंडळी व पुरुष मंडळी ही बैलांची पूजा करतात व त्यांना छान असा पुरणपोळीचा नैवेद्य चारतात आणि आरती करतात. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी बैलपोळा हा साजरा केला जातो. पण बैलपोळ्याचं महत्त्व आज एवढं राहिलं नाही आहे. त्यामुळे प्रत्येक घरात बैलपोळा हा सण साजरा केला पाहिजे. बैल नसतील तरी आपण मातीची बैल आणून त्याची पूजा करू शकतो व आपल्या मुलांना बैलपोळ्याचे महत्त्व सांगू शकतो. आजकाल शहरात तर बैलजोडी बघायलाही मिळत नाही, खूप दुर्मिळ असते. पण गावाकडे हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो. दरवाजाला तोरण बांधले जाते, दरवाजांची साफसफाई, खिडक्यांची, अशा प्रकारे आमच्या इकडे बैलपोळा हा सण साजरा करतात. छान छान असा गेरू लावून बाहेर रांगोळीही काढली जाते. पण आता तसं राहिली नाही आहे. अशा रांगोळीही रेडीमेड मिळत चालली आहे. त्यामुळे या पद्धती मोडून आता खूप काही नवीन आलेलं आहे. त्यामुळे आपण जुन्या पद्धती विसरून जात आहेत. त्यानंतर आम्हीही आमच्या घरी छोटेसे असे बैलांची पूजा केलेली आहे, ते तुम्हाला दाखवते. त्यानंतर बैलांची पूजा करून व बैलगाड्यांना पण छान औक्षण करून आम्ही त्यांना दक्षिणा देतो. ह्या बघा, आमच्या आई ओवाळत आहेत आणि पप्पा त्यांना दक्षिणा देत आहेत. हे बघा, आम्ही आता छोटासा असा बैलपोळा सण घरी साजरा केलेला आहे. कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा, शेअर करा.